नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर दिनदर्शिका या दिनदर्शिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिनांक 7 जानेवारी. 7 जानेवारी याचं महत्व काय हे आता थोडक्यात जाणून घेऊया. चला सुरू करूया. 7 जानेवारी 7 जानेवारी 1610. 7 जानेवारी 1610, बरोबर की नाही? 1600 म्हणता येणार ना. 1610 मध्ये इटालियन शास्त्रज्ञ हा गॅलिलिओ, या गॅलिलिओने काय केलं तर गॅलिलिओने गुरुच्या ग्रहाचे उपग्रह जे हे शोधून काढले. 4 उपग्रह. गुरु जो ग्रह आहे याचे आपण चंद्र म्हणतो त्यांना, बरोबर की नाही? हा 4 चंद्राचे म्हणजे उपग्रहाचे 4 चंद्राचे काय केलं त्यांनी? निरीक्षण केलं. आणि निरीक्षण काय होतं त्याचा निष्कर्ष काय आला तर याचे 4 चंद्र कुठले कुठले आहेत ते? गॅनिमेड हा सर्वात मोठा आहे बरं का, हे लक्षात ठेवा. कॅलिस्टो आणि युरोपा. कॅलिस्टो आणि युरोपा. आता तुम्ही मला हे चौथं नाव तुम्ही सांगायचंय कोणतं, बरोबर की नाही? याच तारखेला याचं निरीक्षण झालं. पुढे काय झालं तर 1738 मध्ये 1738 जे आहे यामध्ये बाजीराव, आलं का लक्षात? बाजीराव आणि जयसिंगराव दुसरा, बाजीराव व जयसिंगराव दुसरा यांच्यामध्ये काय झालं तर शांततेचा करार झाला. भोपाळच्या युद्धात म्हणजे मराठ्यांच्या विजयानंतर यांचं काय झालं? मराठ्यांचा विजय. आणि या विजयानंतर काय झालेलं आहे तर थोरले बाजीराव आणि जयसिंगराव यांच्यामध्ये काय झाला? करार झाला, शांततेचा करार. शांततेचा करार, बरोबर आहे. हा किती तारखेला? 7 जानेवारी 1768. आणि बाजीराव कधी झाले? प्रथम 1919 म्हणतोय 1720 ते 1740, बरोबर की नाही? याच्या पुढच्याच 2 वर्षामध्ये त्यांचा मृत्यू झाला. चला पुढचं कुठला आहे घटना? ही घटना 7 तारखेशी निगडीत आहे, हे लक्षात ठेवा. हा पहिला ट्रान्स अटलांटिक फोन कॉल हा 7 जानेवारी 1927. काय झालं 1927 ला? तर पहिला ट्रान्स अटलांटिक फोन कॉल. काय बरं? फोन कॉल हा कधी झाला? 7 जानेवारी 1927 ला. अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी एम ट्रुमन यांनी हायड्रोजन बॉम्बच्या विकासाची घोषणा याच वर्षी केली. कोणी केली? तर अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी एस ट्रुमन. हॅरी एस ट्रुमन यांनी काय केलं? हे अमेरिकेचे अध्यक्ष यांनी काय कशाची घोषणा केली? हायड्रोजन बॉम्बची. हायड्रोजन बॉम्ब याची घोषणा केली ती याच वर्षी. वर्ष काय होतं? 1953, 1953. आणि तारीख काय आहे? 7 जानेवारी. हे लक्षात ठेवा. आणि फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिका याने काय केलं तर मान्यता दिली. ती याच दिवशी किती? 7 जानेवारीला. आणि 7 जानेवारीची कोणतं वर्ष तर 1959. हा क्युबा. फिडेल कॅस्ट्रो कशाचे आहेत? क्युबा, बरोबर की नाही? ज्याला काय म्हणतो? साखरेचं कोठार म्हणतो. ओके. पुढची काय आहे बरं? 1968 ला 1968 नासा जे आहे या नासाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग साठी
यासाठी काय केलं तर एक यान पाठवलं होतं. आलं का लक्षात? मनुष्य विरहित अनक्रूड स्पेस प्रोब सर्व्हायव्हर 7. का बरं? प्रोब, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सर्वेयर 7 हे काय केलं होतं? चंद्रावर पाठवलं होतं 7 जानेवारी 1968 ला. माफ करा, थोडासा खोकला येतो मध्ये मध्ये. आणि 1999 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हा 7 जानेवारी 1999 अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन, हे लक्षात ठेवा. हे पण कधी तुम्हाला विचारलं जाईल. बिल क्लिंटन यांच्यावर काय झालं? महाभियोग प्रक्रिया जी आहे ती यावेळेला सुरू झाली 7 जानेवारी 1999. आपल्याकडे राष्ट्रपतीला महाभियोग कोणत्या कलमाअंतर्गत लावला जातो हे कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. तर आजच्या दिवसाचं हे महत्व आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असेच जे महत्वाच्या घटना आहेत त्या आपण या दिनदर्शिकेमध्ये पाहतो. हे तुमच्यासाठी आहे, कारण परीक्षेत यावर प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये. पुन्हा उद्याच्या दिनदर्शिकेमध्ये भेटू. जय हिंद.